राष्ट्रीय आयोडीन न्यूनता विकार कार्यक्रमांतर्गत सॉल्ट टेस्टिंग किटद्वारे मीठ नमुन्यांची तपासणी हा अतिशय महत्त्वपूर्ण उपक्रम आहे। यामुळे मिठामध्ये आयोडीनचे प्रमाण योग्य आहे किंवा नाही हे तात्काळ कळते। आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिठाची आयोडीनसाठी तपासणी कशी करावी हे तात्काळ आपल्याला समजेल। मीठ नमुन्यांची तपासणी झाल्यावर जर त्यामध्ये आयोडीनचे प्रमाण योग्य असेल तर त्या घरातील लोकांचे आपण अभिनंदन करावे व त्यांना आयोडीनयुक्त मीठ वापरण्याबाबतचा सल्ला द्यावा। जर मिठामधील आयोडीनचे प्रमाण कमी असेल तर त्यावेळेस आपण आयोडीनचे महत्त्व काय, आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारे विकार याबाबत समुपदेशन करावे, तसेच आयोडीनयुक्त मिठाची साठवणूक कशा पद्धतीने करावी याबाबत आरोग्य शिक्षण द्यावे। धन्यवाद। नमस्कार, आज आपण सॉल्ट टेस्टिंग किट वापरून मिठाची तपासणी कशी करतात हे पाहणार आहोत। मिठाची तपासणी ही मिठामध्ये आयोडीन आहे की नाही हे पाहण्यासाठी केली जाते। हे किट कार्यक्षेत्रामध्ये आशाताईंकडे असते। या किटमध्ये ब्लॅक रिएजंट, व्हाईट रिएजंट, चमचा असतो। पहिला किटमधील चमच्याने तपासणीकरिता मीठ नमुना घेतला। त्यानंतर त्यावर काळ्या रंगाच्या रिएजंट बाटलीमधील एक थेंब टाकला। त्यानंतर लगेचच पांढऱ्या रंगाच्या रिएजंट बाटलीमधील एक थेंब ज्या ठिकाणी काळ्या रंगाच्या रिएजंट बाटलीचा थेंब टाकला आहे त्याच ठिकाणी टाकला। तिथं किटच्या बॉक्सवर दाखवल्याप्रमाणे गडद जांभळा किंवा तपकिरी रंग आला तर या मिठामध्ये आयोडीन प्रमाण योग्य म्हणजेच 15 ppm पेक्षा जास्त आहे असा निष्कर्ष निघतो व सदरचे मीठ खाण्यास योग्य आहे। आता मी मिठाचा दुसरा नमुना तपासणीस घेतला आहे व तपासणीकरिता तीच पद्धत करत आहे। या मिठाच्या तपासणीनंतर किट बॉक्सवर दाखवल्याप्रमाणे कोणताही रंग आलेला नाही किंवा फिकट रंग आला तर याचाच अर्थ या मिठामध्ये आयोडीन योग्य प्रमाणात नाही किंवा अजिबात नाही व सदरचे मीठ खाण्यास अयोग्य आहे। नमस्कार, मी डॉक्टर विनायक भोई, गलगंड वैद्यकीय अधिकारी, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूर। आयोडीनयुक्त मीठ हे शरीराच्या शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी अत्यंत आवश्यक असते। आयोडीनयुक्त मीठ खरेदी करताना मिठाच्या पिशवीवर हसरा सूर्य हा लोगो बघूनच मीठ खरेदी करा। धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर योगेश साळे, प्राचार्य आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूर। राष्ट्रीय आरोग्य न्यूनता नियंत्रण विकार कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून आपण जे दैनंदिन आहारामध्ये मीठ वापरतो त्या मिठामध्ये आयोडीन आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी एक व्हिडिओ तयार केलेला आहे। निश्चितपणे हा व्हिडिओ आपल्याला प्रशिक्षण घेणे कामी आणि आपल्याला जेवणात आयोडीन आहे की नाही तपासणे कामी त्याचा उपयोग होणार आहे। धन्यवाद।